Which of the following is alkane? अक्षय राठौड़, B. सर बी बी अशोक सेकंड वाला सर बी कुमार, C21 बी। ठीक है ठीक है ठीक है बी ठीक है ठीक है। ऋषिकेश कोकटे, बी। ओके, सबका बी है। अदर देन यस सर बी, बी सर बी। B ही है। संतनु, ये किसका है? अब देखो, बी इज करेक्ट आंसर। नहीं 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 नहीं, तुम फार्मूला अप्लाई करो। वो तो 10 तक दिया तो समझ में आता, 10 तक दिया तो समझ में आता, मगर 10 के अब क्वेश्चन ऐसे आते। मैंने पहले क्या पूछा तुमको, इजी इजी पढ़ाया जाता और ऐसे क्वेश्चन आते, तो तुमने यहाँ अभी वो लॉजिक अप्लाई करने का। 10 तक तुमको मालूम है, कार्बन 10 तक तुमको लर्न किए तुमने, कौन से अल्केन है कौन से नहीं है, नहीं तो तुम इजीली फॉर्मूला अप्लाई कर सकते हो। मगर क्वेश्चन ऐसे आते, C20 C30 का भी आता। ये शंतनु ने दिया वो एक्सप्लेनेशन, देखो 44 हाइड्रोजन रहते उसमें। ठीक है, अब देखो अप्लाई फॉर्मूला कैसा अप्लाई करने का। अब ये ऐसे क्वेश्चन आते। अब देखो सेकंड लेक्चर में ही मैंने तुमको क्वेश्चन बताया कैसा आता तो क्वेश्चन, तो इससे क्या होता तुमको भी थोड़ी बहुत आइडिया आ जाती कि क्वेश्चन कैसा रहता है, वो कैसा सॉल्व करने का। ठीक है, अब देखो विच ऑफ द फॉलोइंग इज अल्केन, इसमें से अल्केन कौन सा है? सब तो दिख रहे हाइड्रोकार्बन, कार्बन हाइड्रोजन दिख रहे, मगर अल्केन्स कौन सा है? और हमने 10 तक ही लर्न किए रहते, 10 तक ही, इसलिए ये भी नहीं मालूम रहता। तो तब ये फॉर्मूला अप्लाई करने का CnH2n+2। अब देखो कैसा अप्लाई करने का, क्या अप्लाई करने का, ये मैं यहाँ बता देता हूँ। ध्यान दे दो, तुमको क्वेश्चन पूछा है इसमें से कौन सा अल्केन है, तो सबको अप्लाई करने का फॉर्मूला। तो मैं ए को एक अप्लाई करता हूं और बी को एक, ये दोनों को अप्लाई कर देता हूं, इसमें आंसर पता चल जाएगा। अब ए को अगर अप्लाई कर दिया तो देखो क्या है, तो C20 और H है 40, राइट, C20H40। और अपना जो फॉर्मूला है CnH2n+2, इसमें नंबर ऑफ कार्बन कितने हैं? 20 है, n इज इक्वल टू 20, ये वैल्यू आ गई। n इज इक्वल टू 20, तो पहले क्या करो, इस कंपाउंड के लिए फॉर्मूला पुट करो CnH2n+2, इस कंपाउंड के लिए क्या, तो n कितने हैं? 20 है n, तो रख दो 20। C20H2 इंटू 20+2, अभी ये क्या आ गया, C20H2 इंटू 20, ये आ गया 40+2, तो ये आ गया C20H42, ये ऐसा आ गया। तो ये और ये सेम है क्या? नहीं है, दैट्स व्हाई दिस इज नॉट अल्केन। अब इसके लिए एक बार रखो C21H44, अब इसके लिए यहाँ रख देता हूँ मैं। n कितना है फिर? n21 है, राइट, फॉर्मूला में रख दो CnH2n+2, C21H44, इसके लिए अप्लाई कर रहे हैं हम, दिख रहा है ना वो अच्छी तरह से? ठीक है, अब देखो Cn21H2 इंटू 21+2, तो C21 2 इंटू 21 कितने हो गए? 42 हो गए, 42+2, तो ये आ गया C21H44। तो C21H44 फॉर्मूला क्या था? वही था, तो ये अल्केन है। ऐसा अप्लाई करने का। अब किसी बच्चों के समझ में आया होगा, किसी के नहीं आया होगा, मगर डोंट वरी, जिसके आया समझ में वो अच्छी बात है, नहीं आया तो भी डोंट वरी, मैं बाद में भी लूंगा ये इन डिटेल। ओके, मगर एक 5 मिनट बचे थे इसलिए मैंने लिया ये कैसा अप्लाई करने का, तो कुछ बच्चों के समझ में आया होगा। तो दिस इज आवर आंसर, ये आंसर है। ठीक है, अब मैं एक स्टूडेंट का स्क्रीनशॉट लेने का बाकी था, इसलिए मैं शेयर करता हूँ इमेज, जिसका बाकी है वो ले लो। आज के लेक्चर में तुमको सिर्फ 2 स्क्रीनशॉट है, और 2 स्क्रीनशॉट में जितना मैंने दिया वो पूरा लर्न करने का, अच्छी तरह से फुल प्रिपेयर करने का। हाइड्रोजन को स्टार्ट किया, डायरेक्ट जिंक को स्टॉप करने का, हाइड्रोजन टू जिंक,
और मीथेन को स्टार्ट किया तो डेकेन को स्टॉप करने का, विथ मॉलिक्यूलर फॉर्मूला मीथेन CH4, इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्यूटेन C4H10, पेंटेन C5H12, ये ऐसा अप टू डेकेन C10H22 विथ कंसेप्ट। ठीक है, हाँ, इफ देर इज एनी डिफिकल्टी सर इन टुडेज सेशन, हाँ बोलो। सर फिर से बताओ ना वो नवीन सांगा ना सर ते तुम्ही ते पुटअप करायचं ते फॉर्म्युला मध्ये. हाँ हाँ, ते तुझ्या लक्षात आलं नाही का? नाही सर ठीक आहे, ठीक, काही प्रॉब्लेम नाही. तर ते मी नंतर डिटेल मध्ये सांगणार आहे. अल्किन्सचं कसं अप्लाय करायचं, अल्काइन्सचं, अल्केन्सचं. डोंट वरी, सध्या मी जेवढं दिलं तेवढं कर. हे हो सर. एक 5-1 मिनिट आपल्याकडे राहिले होते म्हणून आपण घेतलं हे. ते घेणार आहे मी डबल वर का, म्हणजे तुमचा पोर्शन बिलकुल जाणार नाही. नको टेन्शन घेऊ तू. ओके, हो हो थँक्स सर. हा, काहीच प्रॉब्लेम घ्यायचा नाही, बिंदास. डबल घेणार आहे मी ते. आता बाकी आपलं तिन्ही झाल्यावर घ्यावं लागतं ऍक्च्युली, अल्किन अल्किन अल्काइन. पण मग काही विद्यार्थ्यांच्या येईल लक्षात म्हणून मी घेतलं होतं. आणि तुम्हाला एक क्वेश्चन सांगायचा होता की क्वेश्चन कसा येतो त्याच्याबद्दल एक. तर अजून डिटेल घेतलं जाईल, फक्त तुम्ही एक मिनिट आता मला थोडं बोलू द्या. तुम्हाला स्क्रीनशॉट घेतले आता दोन्ही पण स्क्रीनशॉट घेतले? हो सर. हो सर. ठीक आहे. आजचं लेक्चर हे खूप महत्वाचं आहे. आजचं जर समजलं तर उद्याचं लेक्चर समजल, आणि उद्या जे घेणार आहे ते आजच्या लेक्चरवर डिपेंड आहे. आज आपण काय घेतलेलं आहे, अल्किन्सची सिरीज घेतलेली आहे. उद्या अल्किन्स अल्काइन्सची सिरीज, त्यानंतर एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कसं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होतात हे घ्यायचे. त्यानंतर अल्किन्सचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसे ड्रॉ करतात, प्रत्येक कार्बनला 4च बॉन्ड असले पाहिजे. हे आता आपण एक स्टेप बाय स्टेप शिकत जाणार आहोत. फक्त तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही 1 तास जसं लेक्चर करता तसंच 10 ते 15 मिनिट आफ्टर लेक्चर वो देखने का क्या है, तो वो प्रिपेयर करने का अच्छी तरह से, और लेक्चर अटेंड करने का. तुम्ही जर ब्लँकली लेक्चर अटेंड केला तर मग एवढं लक्षात येणार नाही. आणि हेच एक 10-15 दिवस असतात तुम्हाला परफेक्ट होण्याचे. या 10-15-20 दिवसात जर तुम्हाला एकदा लिंक लागली तर नंतर तुम्ही कसाही कन्सेप्ट तुम्ही प्रिपेअर करू शकता. पण तुम्ही जर या 10-15 दिवसात जर दुर्लक्ष केलं, लेक्चर केला तर केला अटेंड, नाहीतर नाही केला, तर मग भरपूर प्रॉब्लेम येतात. असे भरपूर विद्यार्थी असतात, आम्हाला भेटतात की असं झालं तसं झालं, बेसिक केलं नाही. बेसिक नाही केलं पुढचं समजणारच नाही ना. तर अतिशय आपले सगळे सर लोक एकदम तळमळीने शिकवतात, तळमळीने सांगतात, त्याचा फायदा करून घ्या. आणि काय अडचण आली तर बिनधास्त विचारायचे, बिलकुल लाजायचं नाही. डिफिकल्टीला बिलकुल लाजायचं नाही. कसलाही तुम्हाला प्रॉब्लेम आला, तुम्ही 10 वेळेस जरी विचारलं तरी आम्ही सांगू, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठीच आहेत आम्ही, तुम्हाला डिफिकल्टी आल्यावर सांगण्यासाठीच. फक्त जेवढं दिलं तेवढं व्यवस्थित करा. आता तुम्हाला जास्तीत जास्त 20 मिनिटं एक्स्ट्रा बसावं लागेल. दिवसात कधी पण नियोजन करा आणि 20 मिनिटात, 10 मिनिटात पिरियोडिक टेबलचे एलिमेंट आणि 10 मिनिटात अल्केनची सिरीज एवढं प्रिपेअर करा. म्हणजे हे केलं म्हणजे उद्या समजेल तुम्हाला उद्याचं काय घ्यायचं. ठीक आहे, अजून काय अडचण असेल? हा बोला. हॅलो, ऋषिकेश सर आहे का? ऋषिकेश सर आहेत का? आहे. सर बोला. केमिस्ट्रीचा काल माझ्याकडून अर्धा क्लास झाला होता ना, अर्धा मी म्हणजे केलाच नव्हता. तर तो ग्रुपवर शेअर करा किंवा मग आपल्या चॅनल वरती शेअर करा ना, अपलोड. काल केमिस्ट्रीचं झालं नव्हतं का? कालचं तू लेक्चर केलं नाहीस का केमिस्ट्रीचं? हो सर, अर्ध केलं होतं. ठीक आहे, 40 ठीक आहे, मिनिटाचं बाकी. ठीक आहे. डोंट 40 वरी. मिनिटं. आज केलं का पूर्ण? हो सर, आज केलेलं पूर्ण. हा, आजपासूनच आपलं मेन लेक्चर सुरू झालेलं आहे. काल जस्ट मी नॉमिनल घेतलं होतं. कालचे स्क्रीनशॉट काही दिले नाही, काही नाही विद्यार्थ्यांना. ते स्क्रीनशॉट देण्यासारखे पण नव्हते. ते कालचं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. आजचं मात्र व्यवस्थित कर, आजपासूनच. ओके, हो सर. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके ओके, Bye, वेलकम. ठीक है, बाय बाय. Today we'll stop here. Remaining part discuss tomorrow. Bye, sir. Bye. Tomorrow morning 6 a.m. you have to join now. All lectures are over for today. Bye. बाय सर. थँक्स.
ओके सर. बाय सर. थँक्यू सर. ओके.